या स्थितीत जो अहवाल त्याच्या मृत्यूच्या चौकशीसाठी समोर आलाय त्यात काय म्हटलं गेलंय ते पहा। सोमनाथच्या मृत्यूच्या बाबत थेट नोंदवला गेलेला पहिला निष्कर्ष आहे की हा मृत्यू पोलीस मारहाणीमध्ये झालेला आहे। न्यायदंडाधिकाऱ्यांनी तसं अहवालात म्हटलेलं आहे आणि याच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार आहेत असं सुद्धा थेट म्हटलं गेलंय। नवा मोंढा पोलीस ठाण्यात सूर्यवंशीला मारहाण झाली हे निरीक्षणही अहवालात समोर येतं। गोपनीय अहवाल मानवाधिकार आयोगाच्या समोर सादर करण्यात आलाय। आयोगाकडून गंभीर दखल या प्रकरणाची घेण्यात आली आणि आता पोलिसांना उत्तर द्यावं लागेल। आज न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यांनी तसा अहवालही दिलेला आहे की पोलिसाच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे। जेव्हा पोलिसाकडं आपण एक न्यायाच्या बाजूने पाहत असताना जर असे मृत्यू कोठडीमध्ये होत असतील तर पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आपण त्यांच्याकडे कुठल्या आशेने पाहायचं हा प्रश्न जनतेला पडलेला दिसत आहे येत आहे।